तुम्ही माझा अंत करायला निघाला होतात ना? आता स्वतःच्या अंताची वाट बघा. तू करून दाखवलास. तू प्रत्येक वेळी अगदी तळाला जाऊन वर आकाशापर्यंत पोहोचतेस आणि आज तू खरंच अगदी तसाच केलास. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे म्हणजे रे. मार्जरी, मला सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण मी हार नाही मानली. अचानक माझ्या असं लक्षात आलं की आपली इच्छाशक्ती जर का प्रबळ असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. इतके दिवस मी माझ्या कालमुखमणीवर इतकी अवलंबून होते की मला माझ्यातली इच्छाशक्ती दिसलीच नाही. खरी शक्ती बाहेर नाही, आत असते. आणि आज माझ्या इच्छाशक्तीने विजय मिळवलाय. हेच खऱ्या अर्थानं तिचं सर्वोच्च रूप आहे. पण अजूनही संकट टळलं नाहीये. आपण हा देवयानीचा आत्मा इथे ठेवू शकत नाही. या आत्म्याला कवडीतच कैद करावं लागेल. आणि कवड्या अजूनही मीराकडेच आहेत. मार्जरी, तू काळजी करू नको. काही झालं तरी मी आपल्या कवड्या परत मिळवेन. शब्द आहे माझा.
तिची मंजिरी परत आली. किती छान वाटतंय ही शक्ती परत मिळाल्यानंतर. सगळ्यांनी मला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी इतक्या सहजासहजी संपणार नाही. मी मंजिरी आहे, आधीसारखी भयानक, घातक आणि अजेय. दादा, ताई, हिचं काय चाललंय? तिला खडा परत मिळाला ना तिचा. चल. वा मंजिरी वा, मला वाटलंच होतं. विल मध्ये आमचा तू विचार केला नाहीस. आमचं तो सोडच, तुला दादाबद्दल सुद्धा आजपर्यंत कधीच काही वाटलं नाही. तू फक्त या घरात स्वतःच्या स्वार्थासाठी येऊन राहतेस बस. आणि आता तर काय, प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीयस. एका क्षणाचाही विलंब न करता तू परत पूर्वीसारखी वागतेस. हे काय आहे? हा, दादा केलंय त्याचं थोडंही दुःख नाहीये का ग तुला? आत्या बास, वाटेल ते बोलू नकोस. आई, चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण अचानक हेच म्हणते मी अथर्व. मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. आणि दादाचा असा अपमान झालेला मी सहन करणार नाही, खपूनही घेणार नाही. अरे घरच्यांचं सोड रे, लोक काय म्हणतील? काय बाई आहे, आता नवरा गेलाय आणि ही शृंगार करून बसली आहे. लाज वाटते की नाही? नाही, मी खूप सौम्य भाषेत बोलतेय. बाहेरचे लोक असं बोलणार नाहीयेत अथर्व. दादाने आजपर्यंत जी प्रतिष्ठा कमावली आहे ना, ती ही बाई धुळीत मिळवेल.